रामवाडी येथील ग्रँड फ्युचर ए आणि बी विंग इमारतीच्या धोकादायक स्थितीमुळे सुमारे 600 रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे। इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये C2A श्रेणी असल्याचा दावा रहिवाशांनी केलाय। विकासकाकडून अद्याप आवश्यक कार्यवाही झाली नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे। या प्रश्नावर 27 ऑगस्ट रोजी पेण नगर परिषदेत बैठक आयोजित करण्यात आली होती, मात्र विकासक गैरहजर राहिल्याने बैठक रद्द झाली। त्यानंतर संतप्त रहिवाशांनी नगर परिषद आवारात ठिय्या आंदोलन केलं। मुख्याधिकाऱ्यांनी लेखी पत्र देऊन 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता पुढील बैठक घेण्याचं आश्वासन दिलंय। सोसायटी अध्यक्ष अभय अरुण पाटील यांनी इमारतीच्या दुरुस्तीबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली। मंगळवारच्या बैठकीत समाधानकारक निर्णय न झाल्यास आत्मदहनाचा इशारा रहिवाशांनी दिलाय, त्यामुळे पुढील बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नमस्कार, मी अभय अरुण पाटील, रॉयल ग्रँड्युअर ए विंग आणि बी विंग सोसायटीचा अध्यक्ष। आज आम्ही इथे जमलो आहोत म्हणजे आमच्या बिल्डिंगची अवस्था खूप दुरावस्था झालेली आहे। कोणी लक्ष द्यायला मागत नाही आहे, ना प्रशासन ना बिल्डर। बिल्डिंगचं हे ऑडिट झालेलं आहे, स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं आहे। 29 डिसेंबर 2025 रोजी ऑडिटचा रिपोर्टसुद्धा आलेला आहे। रिपोर्टमध्ये बिल्डिंगचं कॅटेगरी आलेलं आहे C2A, म्हणजे बिल्डिंग खाली करून त्याचं दुरुस्ती करणं आहे। पण आजच्या तारखेला 8 महिने होऊन सुद्धा हा बिल्डर काही करायला मागत नाही। आणि का? कारण त्याला प्रशासनाची साथ आहे। वारंवार त्यांच्याकडे तक्रारी करून नगरपालिकेमध्ये अर्ज करून सुद्धा प्रशासन काही करत नाही। वारंवार फक्त मीटिंगसाठी बोलवतो, मीटिंगसाठी फक्त आम्ही सोसायटीचे मेंबर येतो, बिल्डर येत नाही। हे यांना सगळं चालतं आणि हे कसंही मनमानी कारभार यांचा चालू आहे। या संदर्भात प्रीतम मॅडम, आपल्या नगराध्यक्ष मॅडम यांनी हस्तक्षेप करून आम्हाला खूप मोलाची साथ दिलेली आहे। त्या निमित्ताने तरी का होईना आमच्या या 8 महिन्यात 2 मीटिंग तरी लागलेल्या आहेत। भले त्या मीटिंगला बिल्डर न आला, पण मॅडम स्वतःहून त्यांनी लक्ष देऊन तरी मीटिंग अरेंज केलेल्या आहेत। याच्यासुद्धा मीटिंगमध्ये कितीही झालं तरी हे जीवन पाटील आणि कांबळे साहेब त्यांच्याकडे कुठलीही उत्तर नाहीत किंवा ह्या ऑडिटचं किंवा त्यांना काहीही कल्पना नाही ऑडिट कसं आहे काय आहे। तर हे एवढं प्रशासन, एवढे क्लास 2चे अधिकारी एवढे बसलेले आहेत, ते कशासाठी बसलेले आहेत? 8 महिन्यामध्ये बिल्डिंगचा काहीही होत नाही। रिपोर्टनुसार कुठल्याही कार्यवाही होत नाहीये। तर आम्ही ही जे लोक आहोत, जवळपास 600 लोक तिथे राहतोय, त्यांचा 600 लोकांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे तिथे, तरी सुद्धा हे प्रशासन झोपलेले आहे असं मला वाटतं। नमस्कार, मी मिलिंद गावंड, रॉयल ग्रँड्युअर ए चा रहिवासी आहे। आज रोजी आम्हाला 6 वाजता इथे मीटिंगसाठी बोलवलं होतं। त्यावेळी विकासक इथे येणं अपेक्षित होतं, जे इंजिनियर आहेत ते बसणं अपेक्षित होते, मुख्याधिकारी बसणं अपेक्षित होतं। पण आम्ही इथं 6:10 आल्यानंतर इथले जे इंजिनियर आहेत, नगरपालिकेचे जे इंजिनियर आहेत कांबळे साहेब, त्यांनी आम्हाला सांगितलं की विकासकाचा त्याला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की ते आज मीटिंगला येऊ शकत नाही। म्हणजे आम्ही हे जे 100 कुटुंबातली लोक आहोत, यांना कुठल्याही प्रकारचा कामधंदा नाहीये का? तुम्ही लास्ट मोमेंटला आल्यानंतर आम्हाला सांगताय की मीटिंग होणार नाहीये, तर मग ह्या लोकांनी दाद मागायची कोणाकडे? तर आजची ही मीटिंग कॅन्सल झाल्यानंतर प्रशासनाने बिल्डर सोबत कॉन्टॅक्ट करून आम्हाला मंगळवारी पुढची मीटिंग होईल असं आश्वासन दिलेलं आहे। मंगळवारच्या मीटिंग मध्ये जे काय फायनल निर्णय होईल ते आमच्या एकमताने ठरवू, त्याच्याबद्दल आपल्याला पुढची कारवाई काय करायची असेल। आणि मंगळवारच्या मीटिंग मध्ये कोणतेही आमच्या समाधानकारक जर निर्णय झाला नाही, तर पुढे आम्ही या नगरपालिकेसमोर आत्मदहनाचा इशारा देत आहोत। पुणे जिल्ह्यातील चाकण येथील नानेकरवाडी ग्रामपंचायतीकडून रस्त्याच्या कामासाठी मुरमाऐवजी मातीचा वापर करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येतोय। पावसाच्या पाण्यामुळे ही माती वाहून जाऊन रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गाळ साचलाय। नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। रस्त्याची दुरुस्ती करताना दर्जेदार मुरुमाचा वापर करण्याऐवजी माती टाकण्यात आल्यानं काही दिवसातच रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। पावसामुळे रस्त्यावर चिखल आणि गाळ निर्माण झाल्यानं दुचाकीस्वार तसंच पादचाऱ्यांना घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण झालाय। मुरमाच्या कामाच्या नावाखाली नेमकं काय टाकण्यात आलंय? कामाचा दर्जा कोणी तपासला? ग्रामपंचायतीने यासाठी किती निधी खर्च केलाय? असे अनेक सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केले जात आहेत। जाणारा मुख्य रस्ता, या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यावरती आम्ही पहिले पाणी साचलं होतं। अक्षरशः या रस्त्याच्या खाली सिमेंट कॉन्क्रीट असताना इथं आम्ही ग्रामपंचायत मध्ये गेलो,
त्या ठिकाणी मुरुम टाकायला सांगितला. त्या मुरुम टाकायच्या ऐवजी या ग्रामपंचायतने अक्षरशः माती आणून टाकली. कोणाच्या नुकसान होतीये. त्या ठिकाणी शाळा आहे नाणेकरवाडीची, जाणारी छोटी छोटी मुलं आहे. अक्षरशः आगार बघा, ही माती आहे, हा मुरुम कुठल्याही प्रकारचा मुरुम नाहीये. आणि जर असं जर काम होत असेल तर या एवढ्या मोठ्या नाणेकरवाडीच्या ग्रामपंचायतीचा काय फायदा आहे आपला. एवढा टॅक्स आहे, दोन्ही साईडनी गाळे झाले, 4 फूट जवळजवळ माती टाकली, कुठल्याही प्रकारचं व्यवस्थित नियोजनच नाहीये. आणि आम्हाला सांगतात की मुरुम टाकलाय. हा मुरुम नाही, अक्षरशः माती आणून टाकली. नसेल तर याची शहानिशा करून त्यांनी चेक करावा की कुठलाही इंजिनियर आणा आणि सांगा हा मुरुम आहे. जर मुरुम असेल तर आम्ही स्वखर्चाने हा रस्ता करून देऊ. रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचं औचित्य साधून वडखळ पोलीस स्टेशनच्या वतीनं पोलीस स्टेशन आवारात पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा अनोखा वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी वडखळ पोलीस आणि वन विभागाच्या वतीनं आंबा, फणस, जांभूळ, वड अशा विविध प्रकारच्या 55 झाडांची लागवड करण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत जय किसान विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनींच्या हस्ते पोलीस बांधवांना राखी बांधून झाडांना देखील राखी बांधली. भाऊ जसा बहिणीचं रक्षण करतो तसं वृक्षांचंही रक्षण करूया हा जनजागृतीपर संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला. वृक्ष हे पर्यावरणाचं रक्षण करते असून वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे आणि त्याचं संगोपन आणि संवर्धन करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. एक राखी पेड़ के नाम ही संकल्पना घेऊन हा उपक्रम राबवला जातोय. वृक्ष वाचवा, पर्यावरण वाचवा हा संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचं वडखळ पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी सांगितलंय. मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड करणं सध्या गरजेचं आहे आणि त्याबाबत शासन स्तरावरही वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. शासन स्तरावरूनही वृक्षारोपण करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही वडखळ पोलीस स्टेशनच्या ग्राउंडच्या बाजूला, ग्राउंडच्या कडेने आम्ही फळझाडं आणि सावली देणारी झाडं अशी जवळपास 55 झाडं लावलेली आहेत. आणि हे झाड लावत असताना एक कन्सेप्ट सामाजिक वनीकरणाकडून एक आलेली होती की एक राखी पेड़ के नाम म्हणून. रक्षाबंधनाचा कार्यक्रम आहे आणि आपल्या वातावरणाचं प्रदूषणापासून आपलं रक्षण करण्याचं काम ही झाडं करत असतात. म्हणून आपणही झाड लावून रक्षाबंधनाच्या निमित्तानं झाडांची आपण रक्षा करू, झाडं आपली रक्षा करतील ही संकल्पनेतून आज राखी पौर्णिमेनिमित्त आम्ही हा वृक्षारोपण आणि रक्षाबंधन असा संयुक्त कार्यक्रम आयोजित केलेला आहे. याच्यामध्ये आमचे माननीय DYSP साहेब हजर आहेत, गावातले प्रतिष्ठित नागरिक, जिल्हा परिषद मेंबर हरिओम शेठ आहेत, योगेश पाटील आहेत, इतर त्यांचे सहकारी आहेत. त्याचबरोबर या वनीकरणाची जबाबदारी असणारे फॉरेस्ट विभागाचे अधिकारी आणि या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला शोभा आणणारे आमच्या भगिनी ही या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. एक लोकांना संदेश घेतलेला आहे. आनंद झालं की रक्षाबंधनच्या नात्यात आणखी वृक्ष लागवड करून भर टाकणारा हा पहिला उपक्रम माझ्या माहितीप्रमाणे असेल. मी सर्वप्रथम वडखल पोलीस स्टेशनला अभिनंदन करेन की ह्या कार्यक्रमाचा सुरुवात साहेबांतर्फे झालेला आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी DYSP साहेब सुद्धा आलेले आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत, पत्रकार बंधू आहेत, योगेश शेठ आहेत, आपले व्यापारी वर्ग आहेत आणि लाडक्या बहिणी सर्व आहेत. भविष्यात आपल्याला जी ऑक्सिजनचा वगैरे कमतरता होणार आहे त्याच्यावर मात करण्यासाठी पूर्वजांनी सुद्धा सांगलेले देवदेवतांनी की वृक्षवल्ली आम्हा सोयरी, त्याप्रमाणे आज या वडखल पोलीस स्टेशनने कार्यक्रम राबवलेला आहे आणि त्यात आम्हाला सहभागी केल्याबद्दल मी सर्व वडखल पोलीस स्टेशनचे मनपूर्वक अभिनंदन करते, सर्व पत्रकार बंधूंचे अभिनंदन करतो. आणि ही झाडं पुढच्या रक्षाबंधन नाही पण पुढच्या भाऊबीजेला टवटवीत कशी दिसतील त्याचा आम्ही सर्व ग्रामपंचायतच्या तर्फे, पोलीस स्टेशन तर्फे पालन पोषण करून व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करू. जय हिंद. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांनी लाखो रुपये खर्च करून इलेक्ट्रिक बस या परिवहन विभागामध्ये आणल्या, पण बस पंक्चर झाल्याच्या नंतर तो टायर खोलण्यासाठी लागणारं साहित्य त्या शिवाई बसमध्ये नसल्यामुळे पंक्चर झालेला टायर खोलता येत नाही असं चालकाचं म्हणणं आहे. आणि प्रवासी मात्र बिचारे इतरत्र कुठेही रस्त्यावर बसून आहेत. अशा बेजबाबदार चालक, वाहक आणि परिवहन महामंडळातील मेकॅनिकल स्टॉप बेजबाबदारपणे वागत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
काय साहित्य नाही साहेब गाडीत? हो साहेब, साहित्य काय नाही आपल्या गाडीत? टॅमी नाही का? म्हणजे हे एस टीच्या आपल्या गॅरेजमधून आपल्याला पुरवण्यात आली नाही का? ते बोल्ट खुलत नाही, टामी गिमी सगळं आहे. ते का टामी पडलेली तिथं बोल्ट नाही खुलत, तुम्हीच सांगून राहिले ना. बोल्ट खुलतच नाही ते मशीन शिवाय. असं का? आम्ही प्रयत्न केलं तुमच्या समोर. बर, बघा सगळं साहित्य. चला. देगलूर येथील पोस्ट कार्यालयातील आधार कार्ड नोंदणी केंद्र गेल्या 4 महिन्यांपासून बंद आहे, त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते. केंद्र तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं उपजिल्हा प्रमुख महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोस्ट कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन आणि निदर्शनं करण्यात आली. आधार नोंदणी शैक्षणिक आणि विविध शासकीय कामांसाठी आवश्यक असल्यानं महिला, पुरुष, वृद्ध आणि लहान मुलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. देगलूर तालुक्यातील हे एकमेव सुरू असलेलं आधार केंद्र बंद असल्यानं नागरिकांना दूरवर जावं लागतंय, त्यामुळे असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. यावेळी आधार केंद्र तातडीनं सुरू करण्याच्या घोषणा देण्यात आल्या. पोस्ट ऑफिसर पवार यांनी लवकरच केंद्र सुरू करण्याचं आश्वासन दिलंय. आंदोलनावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या ठिकाणी बंद आहे. देगलूर शहरातले जे काही शिक्षणाचं युवकांना जे शिक्षणासाठी जे आधार केंद्राचे अपडेट करायला पाहिजे आणि शहरामध्ये आताचं जे विम्याचं जे काही चालू आहे कर्जमाफीचं, त्यासाठी आधार प्राधिकरण करणं हे अनिवार्य आहे. पण एकमेव देगलूर शहरातलं चालू असलेलं आधार केंद्र या ठिकाणी बंद पडलेले आहे. म्हणून आम्ही अधीक्षक साहेबांना नांदेड येथे जाऊन त्या ठिकाणी निवेदन दिलो, या ऑफिसला सुद्धा निवेदन दिलो आणि त्याची दखल घेऊन आणि आज या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी धरणे आंदोलन, बोंबमारो आंदोलन या शासनाच्या विरोधात जे काही या ठिकाणी बंद पडलेले आधार केंद्र चालू करण्याच्या विरोधात या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी चालू आहे. येणाऱ्या काळामध्ये जर आधार केंद्र या ठिकाणी चालू नाही झालं, याच्यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल. आणि या ठिकाणी फक्त आंदोलनामार्फत फक्त बोंब मारो होता, पण येणाऱ्या काळामध्ये ताला टोका आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येईल. याची दखल या ठिकाणचे अधीक्षक साहेबांनी या ठिकाणी घ्यावं आणि आमचं जे काही या ठिकाणी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी आणि मंडळींनी या ठिकाणी जमा झालं, त्यांचा सुद्धा या ठिकाणी आभार मानतो. आणि येणाऱ्या काळामध्ये अशीच तुम्ही या ठिकाणी साथ द्यावं. जर या सरकारनं या पोस्ट ऑफिसच्या संबंधित अधिकाऱ्यांना या येत्या 10 ते 15 दिवसामध्ये या ठिकाणी आता त्यांनी काय म्हणत आहेत की वेगळ्या दुसरी ID या ठिकाणी प्रस्तावित आहे. ती ID चालू झाल्यानंतरच या ठिकाणी चालू होईल. ही ID लवकरात लवकर या ठिकाणी चालू करण्यात यावे आणि देगलूर शहरातील, देगलूर तालुक्यातील जे काही गोरगरीब शेतकरी, कष्टकरी, दीनदलित जे काही शेतकरी वर्ग आहे, युवा वर्ग आहे, त्यांची समस्या या ठिकाणी सोडवण्यात यावे. म्हणून मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो, अधीक्षक साहेबांना विनंती करतो, त्यांनी या ठिकाणचं शिवसेनेचं जे काही आंदोलनामार्फत या ठिकाणचं जे निवेदनामार्फत जे काही त्यांचे प्रश्न आहे ते वरिष्ठांची आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील धनज येथील मुंगसाजी आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुविधांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. 1ली ते 12वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पेट्या ठेवलेल्या जागेवरच जमिनीवर झोपावं लागते अशी तक्रार समोर आली. शाळेच्या परिसराला लागून शेती असल्यानं जमिनीवर झोपणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. अलीकडे गडचिरोलीतील आश्रमशाळेत जमिनीवर झोपलेल्या विद्यार्थिनींना सर्पदंशाच्या घटनेला सामोरं जावं लागल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रकाराकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज व्यक्त होते. याशिवाय आश्रमशाळेतील भोजनाच्या दर्जाबाबतही विद्यार्थ्यांकडून तक्रारी येत आहेत. कच्च्या पोळ्या, कच्चा भात आणि व्यवस्थित न शिजलेलं वरण दिलं जात असल्याचा आरोप आहे. गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांना सुरक्षित झोपण्यासाठी पलंग आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासह भोजनाचा दर्जा सुधारावा अशी मागणी होते. आदिवासी विकास मंत्री आणि संबंधित प्रशासन या गंभीर प्रकाराची तातडीनं दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या समस्या दूर करणार का असा सवाल आता उपस्थित केला जातोय.
धुळ्यातील कथित अवैध धंदे, वाढती गुन्हेगारी आणि नशेच्या पदार्थांच्या विक्री विरोधात युवा सेनेचे राज्य सहसचिव ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी चक्क आंदोलनस्थळी पत्त्यांचा डाव मांडत सट्टा क्लबचे प्रतिकात्मक प्रात्यक्षिक करण्यात आलं. यावेळी सट्टा, मटका, जुगार, अवैध दारू तसंच गांजा, गुटखा आणि एमडी सारख्या नशेच्या पदार्थांच्या विक्रीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान मोठ्या संख्येने विद्यार्थी आंदोलनस्थळी दाखल झाले आणि उपोषणाला पाठिंबा दिला. अवैध धंद्यांवर तातडीनं कारवाई न झाल्यास शेकडो विद्यार्थ्यांसह आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय. या आंदोलनाला विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळतोय. प्रशासनानं तातडीनं दखल घेऊन कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी दिलाय. धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध काळे धंदे सुरू झालेले असून हे काय काल आज सुरू झालेले नाही, हे गेल्या कालांतरापासून सुरू असून हे बंद व्हावेत यासाठीची मागणी आम्ही गेल्या 3 महिन्यांपासून वारंवार निवेदनांच्या माध्यमातून करतोय. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदे बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलंय, पहिले निवेदन द्यायचं, आवेदन करायचं, नाही ऐकलं तर लोकशाही मार्गाने आंदोलन करायचे आणि तेही नाही ऐकलं तर त्यापुढे त्यांनी देखील आम्हाला एक मार्ग दिलेला आहे. पण ती वेळ अजूनपर्यंत आलेली नाही. जर ती वेळ आलीच, जिथं हे सट्टे पत्ते कप जिथं जिथं चालू आहे तिथे जागेवर जाऊन आम्ही आंदोलन करणार. फोडण्याची नंतर विषय, आंदोलन करणार लोकशाही मार्गाने. मग त्यातून काहीही कायदा सुव्यवस्था उद्भवली तर त्याला प्रशासन जबाबदार असेल. आज आम्ही रक्षाबंधन असून देखील आज दुपारपर्यंत आंदोलन इथे सुरू केलेलं आहे. प्रतिकात्मक स्वरूपात पत्त्याची क्लब मांडली, सट्ट्याचा क्लब मांडलेला आहे. त्या माध्यमातून नेमकं कोण आली, श्रीदेवी आली की कल्याण आली, पत्त्याला काय भाव आहे, रम्मी चालू आहे की 3 पत्ती चालू आहे, कशा पद्धतीने भाव आहे, रेट आहे, हे सर्व प्रत्यक्ष पद्धतीने मांडलं. आम्हाला धुळेकरांना आव्हान आहे की आपण हे जे दिवसा ढवळ्या गल्ली बुळा शिक्षण शाळे मंदिराजवळ जे सर्व काही चालू आहे हे थांबण्यासाठी आमचा लढा आहे. ज्या मंदिरांजवळ, ज्या पोलीस चौकीच्या काही अंतरावर जे काही सट्टापिढ्या चालू आहेत त्याचे पत्ते, ॲड्रेस आज आम्ही आमच्या पत्रकाच्या माध्यमातून जाहीर केले आहे. आणि आज या आंदोलनाला खास करून प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांची टीम भेट देऊन त्यांनी आंदोलनाला भेट दिलेली आहे आणि पाठिंबा दिला. त्यांनी सांगितलं आवर्जून आम्ही तुमच्या सोबत आहोत. प्रशासनाने जर दखल नाही घेतली तर यापुढे आणखी मोठ्या संख्येने आम्ही तुमच्यासोबत सहभागी होणार आहोत. रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत एक महत्वाकांक्षी कौटुंबिक आणि राजकीय स्नेह पाहायला मिळाला. शिक्षक नेत्या डॉक्टर संगीता शिंदे यांनी भाजप खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. यावेळी बोलताना खासदार अनिल बोंडे यांनी संगीता शिंदे या शिक्षकांच्या प्रश्नांसाठी अहोरात्र धडपड करतायत असं सांगत आपल्या या बहिणीला शिक्षक आमदार होण्याचा आशीर्वाद दिलाय. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मोठे भाऊ म्हणून शिक्षकांचे प्रश्न समजून घेतायत आणि नेहमी मदत करतायत अशी भावना डॉक्टर संगीता शिंदे यांनी व्यक्त केली आहे. माझी लहान बहीण आहे संगीता आणि आज रक्षाबंधनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे ती राखी बांधायसाठी आली. तिला भरभरून आशीर्वाद दिले. ती शिक्षकांची सेवा अहोरात्रपणे करते. वडीलही आमचे शिक्षक होते, त्यांची सेवा, त्यांचा वसा तिने हातात घेतला आणि शिक्षकांचं प्रतिनिधित्व करण्याची तिने इच्छा वारंवार प्रदर्शित केलेली आहे. म्हणून मी तिला शुभेच्छाही दिला, आशीर्वादही दिले. पण आज सगळ्या महाराष्ट्रातल्या बहिणीसुद्धा देवाभाऊंना राखी बांधतात आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सगळ्या महिलांमध्ये, विशेषतः ज्या गरीब महिला आहेत, शेतमजूर आहे, घर कामगार आहे, त्यांच्या मोठ्या अपेक्षा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आहे आणि त्यामुळं ते आपल्या लाडक्या देवाभाऊला निश्चितपणे आज राखी बांधून आशीर्वाद घेतात आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी सातत्याने आपला शब्द पाळलेला आहे आणि त्या बहिणींना, लाडक्या बहिणींना त्यांचं जे भेट आहे ती दर महिन्याला रेग्युलर पाठवल्या जाते आणि म्हणून देवाभाऊलासुद्धा रक्षाबंधनाच्या माझ्यातर्फे मनपूर्वक शुभकामना.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील बाधणी गावातील शीतल सोनवणे या विद्यार्थीसह तिच्या कुटुंबातील आणखी एका विद्यार्थ्याचे जातवैधता प्रमाणपत्र फेटाळण्यात आले। त्यांच्या कुटुंबात त्यांचे वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांचं कुणबी जातीचे पुरावे असूनही त्यांच्या पूर्वीचे कोणतेही पुरावे नसल्यानं सदरील कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात येणार असल्याचं सदरील व्यक्तीनं सांगितलंय। या विद्यार्थ्यांचं उच्च शिक्षणासाठी ऍडमिशन झालंय। त्यांचे जातवैध प्रमाणपत्र मिळालं नाही तर मिळालेली शैक्षणिक सवलत रद्द होण्याची शक्यता आहे। असं झाल्यास पूर्ण शैक्षणिक शुल्क भरणं शक्य नाही, त्यामुळे न्याय नाही मिळाला तर आत्महत्या करावी लागेल असा इशारा पालकांनी दिलाय। बघा, सातत्यानं मनोज जरांगे पाटील यांनी एक निस्वार्थपणाने मराठी समाजाच्या गोरगरीब जनतेसाठी, युवकांसाठी, राजकीय तर मी कधीच म्हणत नाही, ते पण नाही म्हटले, परंतु जे गरीब लोक आहे यांच्या शैक्षणिकसाठी कुणबीच्या माध्यमातून आम्ही वैजापूर तालुक्यामध्ये 7-8 हजार कुणबी प्रमाणपत्र आतापर्यंत काढले। आता ज्या शैक्षणिक दृष्टिकोनातून ज्यांना व्हॅलिडिटीची गरज पडते, समजा आता खरंचचे 4 विद्यार्थ्याचे पालक इथं आहे, त्यांनी 4ही लोकांनी 8 महिन्यापासून समाज कल्याण विभागाला त्या फायली दाखल केलेल्या आहे। सातत्याने 4 हिअरिंग झालेले आहेत, पूर्ण पूर्तता त्यांनी डॉक्युमेंटची केलेली आहे। बघा, समजा 4 शिड्या असतात, आपल्या खापर पंजोबाच्या नावानं कुणबी नोंद आहे, सर्व खालचे 4 स्टेप कुणबीचे झाले, परंतु आता जर तुम्ही मागं गेले तर हे प्रशासन असं आहे का त्या खापर पंजोबाचे जे वडील आहे ते मराठी असल्यामुळे आम्ही व्हॅलिडिटी देऊ शकत नाही, म्हणजे इंग्रजाच्या पेक्षा 72 झालं तर असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि जर कदाचित ताबडतोब, मी म्हणतोय सरकार कधी कधी पॉझिटिव्ह असतं, पण हे जे कर्मचारी वर्ग आहे हे गेंड्याचे कातड्याचे, आणि यांनी जर हे तात्काळ जर नाही दिलं तर येणाऱ्या 29 तारखेला मराठा समाज ज्या ताकदीने मुंबईला त्यांनी आंदोलन केलं होतं त्याच ताकदीने आंतरवली सराडीला पुन्हा जाईल। ही वेळ या सरकारनं म्हणा किंवा कर्मचारी वर्गाने येऊन देऊ नये, हीच आमची या मीडियाच्या माध्यमातून सर्वांना विनंती राहील। आणि माझे जे इथं विद्यार्थ्याचे पालक आहे त्यांना एकच विनंती की आपण आत्महत्यासारखं पाऊल उचलू नये। वेळ आली तर आपण एखाद्याचं खून जेलमध्ये जावं, मी या विचाराचा आहे, पण आपल्या लेकरा बाळाला उघडं पाडू नये। माझं नाव मी गणेश प्रभाकर पाटील कदम, मराठा समन्वयक, वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। जालना जिल्ह्यातील प्रलंबित विकास कामांना गती देण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। हातवन बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी 150 कोटींचा निधी देऊन भूसंपादन प्रक्रिया तातडीनं पूर्ण करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। जालना शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी महत्त्वाच्या घाणेवाडी तलावाच्या सांडव्यांना पडलेल्या भेगांची तातडीनं दुरुस्ती करून तलावातील गाळ काढण्यासाठी निधी द्यावा असं काळे यांनी सांगितलंय। तसंच शाळा महाविद्यालयांना आवश्यक शैक्षणिक सुविधा आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे। शेतकरी कर्जमुक्ती योजना अधिक सर्वसमावेशक करून 31 मार्च 2019 पूर्वीची पात्र थकबाकी समाविष्ट करावी। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर लाभार्थी मर्यादा 2 लाख रुपये करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। परवा माननीय मुख्यमंत्री महोदयांना जालन्याच्या वेगवेगळ्या समस्या आणि विकास कामांच्या संदर्भात आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या अनेक खासदारांनी आपल्या जिल्ह्यातले प्रश्न मांडण्यासाठी त्यांची वेळ घेतली आणि त्यांची बैठक त्या ठिकाणी पार पडली। त्या बैठकीमध्ये विशेषतः जालन्याचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पिण्याच्या पाण्याचा होता। तो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न म्हणजे घाणेवाडी तलावाची दुरुस्ती, सांडव्याची दुरुस्ती आणि आपल्याला लागून हातवणचा जो साठवण तलाव आहे त्याला शेतकऱ्याच्या भूमी संपादनाला 150 कोटी तात्काळ देण्यात यावे, अशा पद्धतीची पाण्याच्या संदर्भातली एक भूमिका। आपल्या शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ही निश्चितपणाने नीट राहिलेली नाही, याच्यावर कोणाचा कंट्रोल नाही। 2 नंबरचे अनेक व्यवसाय सुरू आहे आणि हे सगळे बंद झाले पाहिजे, याच्यासाठी सुद्धा माननीय मुख्यमंत्री हे स्वतःच गृहमंत्री असल्यामुळे त्यांच्याही कानावर हा विषय टाकलाय। तिसरा मुद्दा होता आयसीटीचा। 200 एकर जागेवर आपण आयसीटीचा प्रकल्प उभा केलाय, तो पूर्णपणे कार्यान्वित व्हावा आणि त्याला तात्काळ बजेट देण्यात यावं। आणि त्याच्याबरोबरच आपल्या औद्योगिकीकरणामुळे जालन्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे प्रदूषण होतंय त्या प्रदूषणाचा कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आयसीटी सारखी संस्था कामाला लावावी, त्यांच्याकडून सोल्युशन घ्यावं आणि त्याचा परमनंट उपाययोजना मग भले शासनाच्या फंडातून करा, CSR मधून करा, परंतु जालन्याच्या नागरिकांना पूर्णपणे प्रदूषण मुक्त करा, अशी एक मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे मांडली। अहिल्याबाई होळकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या नावाने जी कर्जमाफीची योजना काढली, त्यातले काही शेतकरी असे
मृत्यू पावलेला शेतकरी असेल, वर्ग 2च्या जमिनीचा शेतकरी असेल, रेग्युलर कर्ज भरणारा शेतकरी असेल, 2019चा माफीत न बसलेला शेतकरी असेल, असे बरेच शेतकरी आहे की जे त्या योजनेत अंतर्भाव नाही. त्याही शेतकऱ्याला याच्यामध्ये त्याचा अंतर्भाव करावा. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या योजना आणि मागणी करण्याच्या अनुषंगाने आणि आपल्या जिल्ह्यातला आपल्या सेंट्रल रोड फंड जो आहे, CRFचे कामं, ते आपल्या जिल्ह्यामध्ये मोठे मोठे रस्ते त्याच्यात घेऊन जास्तीत जास्त काम आपल्या जिल्ह्यामध्ये प्रस्तावित करावं केंद्र सरकारला. याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या कामं घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे गेलो आणि त्यांनी त्याच्यावर सविस्तर उपाययोजना करण्याचं आम्हाला मान्य केलं. धन्यवाद. नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीचा परिणाम आता कोकणातील मच्छीमारी बोटीवर काम करणाऱ्या नेपाळी खलाशांमध्ये पाहायला मिळतोय. नेपाळमधील कैलाली जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं तरुण कोकणात मच्छीमारी बोटीवर खलाशी म्हणून काम करण्यासाठी येतात. मात्र नेपाळमधील परिस्थितीचे व्हिडिओ मोबाईलवर पाहून आपल्या कुटुंबियांची सुरक्षितता आहे का याची चिंता त्यांना सतावते. कैलाली जिल्ह्यातील गावांमधून काठमांडू इथं कामासाठी गेलेल्या अनेक तरुणांचा संपर्क होत नसल्याची चर्चा गावात आहे. त्यामुळे कोकणात असलेल्या नेपाळी खलाशांची चिंता आणखी वाढली आहे. त्यामुळे कुटुंबियांशी संपर्क साधून त्यांच्या सुरक्षिततेची विचारपूस केली जाते. दरवर्षी मच्छीमारीच्या हंगामात नेपाळमधील काही हजार तरुण कोकणात तांडेल आणि खलाशी म्हणून कामासाठी येतात. मात्र यंदा नेपाळमधील आपत्तीमुळे या खलाशांमध्ये आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षेबाबत भीतीचं वातावरण निर्माण झालंय. हमारे गांव से काठमांडू तरफ गए हैं कमाने के लिए. उन लोगों का फोन नहीं लग रहा है. बहुत दुख की घटना है, बहुत दुख की बात है. तो हम लोग सोच रहे हैं कि हमारे गांव छिमेक से जा रहे हैं तो गए हैं तो आदमी सुरक्षित रहे और बढ़िया रहे हमारे इतने. हाँ जी, आप फैमिली को फोन लगता है, उसीलिए बोल रहे हैं कि हम लोग का बोल रहे हैं कि फैमिली को सुरक्षित रहना, ध्यान रखना बारी पीरियड का. रक्षाबंधनाच्या निमित्तानं खेडमध्ये पोलीस आणि विद्यार्थिनींच्या नात्याला भावनिक किनार देणारा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. ICS महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी खेड पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस बांधवांना राखी बांधत एक धागा सुरक्षिततेचा हा उपक्रम साजरा केला. समाजाच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या हातावर विद्यार्थिनींनी प्रेम, विश्वास आणि कृतज्ञतेचा धागा बांधला. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरही भावुकता पाहायला मिळाली. कुटुंबापासून दूर राहून नागरिकांच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांसाठी हा रक्षाबंधनाचा क्षण विशेष ठरला. या उपक्रमातून विद्यार्थिनींनी पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करत समाजाला सुरक्षिततेचा आणि आपुलकीचा संदेश दिला. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.